आंदोलन म्हटले तर जाळपोळ, शासकीय संपत्तीचे नुकसान आणि हिंसाचार असे स्वरूप काही ठिकाणी बघायला मिळते। मात्र गेल्या 6 वर्षापासून शकुंतला रेल बचाव सत्याग्रहींचे 24व्या टप्प्यातील जन आंदोलन दीपावलीच्या पूर्वसंध्येला एका वेगळ्या सामाजिक व लोक उपक्रमातून पार पडले। त्यामध्ये एक दिवा आशेचा शकुंतला रेल्वेचा हा विषय अनुसरून शेकडो पंत्यांची रेल्वे रुळावर आरास, शकुंतला रेल्वे स्टेशन स्वच्छता अभियान राबवून गोरगरीब नागरिक बालगोपाल यांना फराळ व सौम्य फटाके वाटप करून त्यांच्या हस्ते व स्थानिक शकुंतला रेल्वेचे पूर्व कर्मचारी परिवाराच्या हस्ते आतिषबाजी रेल्वे स्टेशनवर करण्यात आली। दिवाळीच्या आदल्या दिवशी धनत्रयोदशी या दिवशी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही यांचे 24व्या टप्प्यातील या आगळ्या वेगळ्या जन आंदोलनात सत्याग्रही व नागरिक यांना सोबत घेऊन दीपोत्सव साजरा केला। शकुंतला रेल सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने त्वरित पावले उचलावीत हा संदेश शांतीपूर्वक देण्यात आला। रेल बचाव समितीचे जुळ्या नगरीत हे आंदोलन सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र प्रशासनासोबत पत्रव्यवहार व भेटीगाठी घेऊन शकुंतला रेल विषय निकाली काढण्यासाठी अतोनात प्रयत्नही सुरू आहेत। नुकतेच काही सत्याग्रही प्रतिनिधींनी नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन समस्या निदर्शनास आणून दिल्यात। नितीन गडकरी यांनी सुद्धा तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन सदर शकुंतला रेल्वेचा विषय गंभीरतेने घेत अवघ्या 2 ते 4 दिवसातच संबंधित रेल्वे अधिकारी, राज्य रेल्वे मंत्री यांना पत्र देऊन शकुंतला रेल्वे विषयावर लवकर काम सुरू करण्यासंदर्भात पत्र सर्व ठिकाणी देऊन त्याची पोचप्रत रेल्वे बचाव सत्याग्रही समिती अचलपूरला सुद्धा दिली। नामदार नितीन गडकरी यांनी तात्काळ घेतलेली दखल पाहता सत्याग्रहींनी त्यांचे मनोमन आभार व्यक्त केले आहे। एक दिवा आशेचा अचलपूर रेल्वे स्टेशनवर झालेल्या प्रतिकात्मक जन आंदोलन व सामाजिक उपक्रमात स्थानिक नागरिक सोबतच रेल सत्याग्रही योगेश खानजोडे, गजूभाऊ कोल्हे, राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, राजेश अग्रवाल, राजकुमार बर्डिया, राजेंद्र जयस्वाल, प्यारेलाल प्रजापती, दयाराम चंदेल, सविता पुसदकर, वसंत धोबे, राजेंद्र मुंदे, संजय डोंगरे, संतोष नरेडी, कमल केजरीवाल, राजेश पांडे, कैलाश ठोसर, राजेश ठोसर, महादेव गवई, किसन साबळे सहित शेकडो महिला व नागरिकांची भरगच्च उपस्थिती लाभली। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।